रीनाताई बबनराव सावळे, माहेर वसई आणि गाव समगा समगा. हां बोला, उद्योगाची सुरुवात कशी केली? बचत गटामधून सर. मी गटामध्ये पहिल्यांदा अध्यक्ष झाले. त्याच्यानंतर गटातून बाहेर निघण्यासाठी मला सपोर्ट मिळाला उमेद अभियानाचा. त्याच्यामधून CRP म्हणून काम करत होते मी. आता CRPच्या मास्टर CRP म्हणून काम करते आणि आता मास्टर ट्रेनर आहे. आणि स्वतः गट चालवून स्वतः मानव विकास या योजनेच्या फायद्यात 10% 90% सबसिडीवर 6 मशीनी मिळाल्या. 90%. राज्याचा विभाग ह्या अशा मशीनी 6 मिळाल्या म्हणजे ऊसाचा रस काढण्याच्या. ऊसाचा रस काढण्याची एक, हां गहू साफ करण्याची, डाळ आहे वळवटाची, मसाल्याची, पिठाची. हो म्हणजे 6 मशीन चालवता तुम्ही हो सर. आणि दुसऱ्याला महिलांना शिकवता महिला चालू. आहेत माझ्या 10 महिला आहेत. आम्ही 10 गटांनी मिळून 6 मशीनी चालवतो. हो मी CRP म्हणून गावात काम करते. 23 गट सांभाळते. प्रभागाची CRP झाली मी आता. वा अभिनंदन. गटाची ग्रामसंघाची होते. ते आहे पुन्हा ऑडिटर ट्रेनर पण आहे, ऑडिटर पण आहे, ऑडिट पण करते. ह्या उद्योगाचं लघु उद्योगाचं ऑडिट पण करता? गटाचं गटाचं. वा 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 बरं. 10वी लवकर झाली नाही म्हणून खंत वाटली का? हो सर. ती नंतर पैसे देऊन करून म्हणजे डबल पैसे भरावे लागले. फीस भरावी लागली. हां फीस भरून परीक्षा दिल्या, पास झाले. चांगलं वाटलं आम्हाला. आमची विद्यार्थिनी एवढं चांगलं यश कमवत आहे. चालू आहे सर. करायची आहे, विचार होते काढायची करायची. हां करा करा. कारण शुभेच्छा आहेत आमच्या. करा. शिक्षण गरजेचं आहे आता कळालं. हां हां हो तेच जर 11वी 12वी झालं असतं शाळेतून तर आणखी चांगलं हे झालं असतं खूप. हां तरी खूप केलं तुम्ही, हे चांगली गोष्ट आहे. चला पहा, ही आमची विद्यार्थिनी एवढ्या मोठ्या चांगल्या उद्योगशील झाली आज आणि अनेक महिलांनासुद्धा आपल्या पायावर उभं राहण्यासाठी सक्रिय करत आहे. रीना सावळे आम्हाला. हां खूप आता सरकटे. हां हां रीना सावळे आज सरकटे झालेली आहे. आम्हाला खूप आनंद वाटला. आमची विद्यार्थिनी एवढं मोठं नाव कमवलेलं आहे आणि उद्योगामध्ये स्वतःच्या पायावर उभी आहे. अभिनंदन बेटा परत एकदा तुझं. हा चिरंजीव, तू सुद्धा आईसारखं खूप शिक चांगलं. हां व्हेरी गुड.